विकेट मारा करेल मोनेश अनिकेतला. मोनेश पवार तर सांगायचं झालं तर एक नावाजलेला खेळाडू आहे या विभागातला. समोर असलेला अनिकेत देखील त्याच नावानं खेळतो आणि निश्चितच काय होणार. मोनेश पवार मोरेश पवार घाई करा. चला मोनेश पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सामना करेल तो म्हणजेच अनिकेत. पहिला चेंडू राईट आर्मवर अनिकेत साठी गोल्डन स्पॉटवर टाकलेला चेंडू अप्रतिम चेंडू होता. निश्चितच कोणत्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची खेळ झाली, सांगता झाली. पहिला चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्या मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वाढलेली नाही आहे. निर्धाव चेंडूच्या साह्याने या ठिकाणी सुरुवात झाली या इनिंगची. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोनेश सज्ज होईल. मोनेश टू अनिकेत. पुढला चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा चेंडू देखील चांगला चेंडू होता. ओ हो 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 रोशन तांबडकर जास्त एफर्ट घ्यायचे नाही आहेत मित्रा. आपण क्रिकेट खेळताना थोडे जास्त भावूक होतो किंवा जास्त ॲडव्हान्स जातो, परंतु आपण व्यावसायिक क्रिकेट खेळत नाही तर आपण मजेसाठी खेळतोय. सर्वात आधी जीव आणि मग बाकी सगळं. सर सलामत तो पगडी 50 असं म्हटलं जातं. आणि निश्चितच बघूया या ठिकाणी रोशन तांबडकरला जास्त दुखापत झाली नसेल अशीच आशा आहे. नक्कीच जास्त दुखापत झालेली नाही आहे. जास्त गर्दी करायची नाही आहे. चेंडू झालेत ते म्हणजेच 2 आणि धावा झाल्या 1. तर या ठिकाणी 2 चेंडू आणि 1 धाव धावफलकावर आहे. पुढला चेंडू घेऊन मोनेश पवार सामना करेल रोशन तांबडकर. चला घाई करायची आहे मोनेश, घाई करायची आहे कारण या ठिकाणी सामना अंतिम टप्प्यात आहे आणि असं असताना कुठेतरी आपल्याला देखील चांगला खेळ करणं गरजेचं आहे. मोनेश पवार चला पुढचा चेंडू घेऊन सामना करेल रोशन तांबडकर. रोशन तांबडकर दुखापतग्रस्त नाही आहे, नक्कीच चांगली गोष्ट असेल आई वरदानी सुटकोली संघासाठी. पुढला चेंडू घेऊन मोनेश टू रोशन. जर पाहायचं झालं तर चांगले दोन्ही खेळाडू आहेत, चांगलं बॅटल. पहिला चेंडू मोनेशचा रोशनसाठी. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. तिसऱ्या चेंडूची या ठिकाणी फेक झाली. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 1 वर. 3 चेंडू 1 धाव. कोणत्याही गडी बाद या ठिकाणी झालेला नाही आहे. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, निनाद आणि नैनेश. पुढला चेंडू हा देखील चांगला चेंडू. चेंडू जर पाहिलं तर रेड्सने फिरवला जातोय, परंतु चेंडू मात्र कट झाला, बाहेरच्या दिशेनं निघाला. आउटस्विंग चेंडू होता. या चेंडूवर 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली 2. 3 चेंडू 2 धावा धावफलकावर आहेत. निश्चितच आई वरदानी सुडकोली संघाच्या फलंदाजांना या ठिकाणी स्ट्रगल करावं लागतंय आणि हेच केलं जाणारं स्ट्रगल कुठेतरी आई वरदानी सुडकोली संघाला नक्कीच बॅकफुटवर नेणार. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळी मात्र रोशन तांबडकरने आपला क्लास दाखवलाय. चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. डीजे धावसंख्या झाली ती म्हणजेच 8. पुढला चेंडू घेऊन मोनेश पवार. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर हार्ड हिटर रोशन तांबडकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू मोनेश टू रोशन. यावेळी ओव्हर पिच चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑन, सीमा रेषा पार. चेंडू गेलाय खणखणीत षटकार. रोशन तांबडकर ऑन फायर. डी
षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर मोनेश पवार सज्ज होईल. या चेंडूवर चौकार येतोय. धावसंख्या झाली 18. पहिलं षटक संपलंय. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू सुंदर चेंडू. पहिला चेंडू जर मित्रांनो पाहिला तर अप्रतिम चेंडू संजयच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची फेक झाली. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 18 वर. रोशन तांबडकरचं कौतुक असेल कारण 3 चेंडूंवर तब्बल 16 धावा कुठून काढल्या. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संजय सज्ज होईल. सामना करेल अनिकेत. यावेळी मात्र फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू गेला स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकार. डीजे आली ती म्हणजेच 18. चेंडू झाले 2. अजूनही अंतिम 4 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संजय सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळी आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेल खाली ओमकार पवार. अप्रतिम झेल पाहायला मिळाली. आणखी एक हादरा बसला या ठिकाणी. आणखी एक म्हणता नाही येणार. पहिला हादरा बसलाय तो म्हणजेच नक्कीच सुडकोली संघाला. डीजे मास्टर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 24. चेंडू झालेत 3 आणि नवीन आलेला फलंदाज सनी. परंतु जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवर मात्र रोशन तांबडकर हार्ड हिटर फलंदाज आहे. सुयोग संजय देखील एक नावाजलेला गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म स्पिनर आहे. त्यामुळे जर पाहिलं तर चेंडू बराच वळतो. या ठिकाणी मात्र त्याच प्रकारचा प्रयत्न होता परंतु पंचाचा इशारा स्क्वेअर चेंडूचा वाईड चेंडूचा येतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होईल 25. अजूनही अंतिम 3 चेंडू या षटकामधील येणं बाकी आहेत. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळी मात्र टॉपेज घेऊन चेंडू गेला होता. नक्कीच आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू जरासा क्षेत्ररक्षकासोबत खेळ करतोय. तत्पूर्वी या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा लागतील. त्या म्हणजेच 27. अजूनही षटकातील अंतिम 2 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. 27 धावा धावफलकावर आहेत आणि असं असताना निश्चितच जर पाहिलं तर
काय होणार, 2 चेंडूंची अजूनही फेक बाकी आहे. या ठिकाणी संजय काय करतोय, कसं करतोय, कशा प्रकारे करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. निश्चितच गोलंदाजीचा विचार केला संजयच्या तर 9 धावा संजयनं देखील 4 चेंडूंवर खर्च केल्यात. मोनेश पवारला तब्बल 16 धावा कुठल्या होत्या, 18 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक गरजेचं होतं. अशात संजयनं जर पाहिलं तर भरपूर धावा, 4 चेंडू आणि 9 धावा खर्च केल्यात. पुढला चेंडू संजय टू रोशन. रोशन तांबडकरसाठी पुढला चेंडू घेऊन संजय. यावेळी मात्र घुसून खेळण्याचा प्रयत्न, बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा नक्कीच निर्धाव चेंडू असेल, कारण चेंडू पडल्यानंतर बराच वळला, बराच आतमध्ये आला आणि त्यामुळे चेंडू मात्र लेग स्टंपच्या वरून गेला. निश्चितच निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 27 वर. षटकामधील आता अंतिम चेंडू बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा वळण घेतोय. आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इथे मात्र षटक संपल्याची घोषणा. एक वेळ वाटलं होतं की षटक महागडं होत आहे, परंतु त्यात चांगले 2 चेंडू फेकून या ठिकाणी चांगलं कमबॅक पाहायला मिळालं संजयच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकांअखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 बाद 27. आता मात्र अंतिम 2 षटकं या इनिंगची बाकी आहेत आणि अंतिम 2 षटकांमध्ये काय होणार, कारण जर पाहिलं तर स्लॉग ओव्हर्सला इथून सुरुवात होते. अंतिम 2 षटकांमध्ये किती धावा केल्या जातात आणि किती धावा वाचवल्या जातात हेच पाहणं गरजेचं असतं. समोर रोशन तांबडकर अजूनही सज्ज आहे. तब्बल 18 धावांवर नाबाद खेळतोय रोशन आणि हाच रोशनला जर रोखायचा असेल तर त्याचा विकेट मिळवणं गरजेचं आहे आणि निश्चितच त्याचा विकेट कसा मिळवला जाईल यातच विचार विनिमय आणि यातच गेम प्लॅन करून या ठिकाणी श्री गणेश कुदे संघ पुन्हा एकदा मैदानावर स्थित आहे. तर काय होणार या सामन्यामध्ये निश्चितच पाहता येईल. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच मयूर. चांगला गोलंदाज आहे मयूर देखील. श्री गणेश कुदे संघाला कित्येक सामन्यामध्ये ज्यानं आपला एक चांगला खेळ दिला असा मयूर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच सनी. नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो म्हणजेच रोशन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर. स्ट्राईक एंडवर सनी. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पूल केला, चेंडू गेला तो म्हणजेच मिड विकेट रिजनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील धावून पूर्ण केली जाते 2 धावांच्या साह्यानं. धाव फलकावर धावा होतील त्या म्हणजे 29. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय मयूर. सामना करेल फलंदाज सनी. जयेश पाटीलची कुठेतरी कमी दिसते आज या संघामध्ये. आहे काय? नक्कीच आहे, परंतु आज जर पाहिलं तर अनिकेत नेहमीच तसा ओपनिंगला येतो, परंतु सनीला देखील आज वर पाठवलंय. या चेंडूवर जर पाहिलं तर फ्लाय स्लिपला असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला. 1 धाव धावून पूर्ण केली. 1 धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 30. अजूनही जर पाहिलं तर या षटकामधील 3 चेंडू येणं बाकी आहेत. 4 चेंडू येणं बाकी आहेत. 4 चेंडूंवर किती धावा येणार, कारण निश्चितच जर पाहिलं तर सुडकोली संघ चांगला संघ आहे, परंतु जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सुडकोली संघाची तेवढी धार पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच 4 षटकांमध्ये 55 ते 60 धावा या धावफलकावर लावाव्याच लागतील. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच निनाद, माफ करा मयूर. चांगला फटका या ठिकाणी येतोय. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. 2 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, वाईड लाईनला पकडून होता. रोशन तांबडकरने जर पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्या क्षेत्ररक्षकानं सुंदर क्षेत्ररक्षण करून चेंडू जोपर्यंत फेकला तोपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळालं आणि या चेंडूवर 2 धावा आल्या. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा मयूर सज्ज होईल. सामना करेल रोशन तांबडकर. गोलंदाजी मार्कवर मयूर.
इथे मात्र रनअप मध्ये गडबड झाल्यामुळे पंचांचा इशारा डेथ बॉलचा येतोय. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 32 वर. अजूनही 9 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. 9 चेंडूंवर जर 18 धावा लावू शकला सुडकोली संघ तर 50 क्रॉस होतील. परंतु निश्चितच कुरे संघासमोर जर आपल्याला टिकायचं असेल तर जास्तीत जास्त धावा जेवढ्या लावता येतील तेवढ्या लावणं गरजेचं. पुढला चेंडू. यावेळी मात्र चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. नक्कीच रोशन तांबडकर या ठिकाणी कोणत्या प्रकारे अपील केली काही समजलं नाही, परंतु चेंडू जर पाहिला तर गुडलेन थोरून उचली घेणारा ठरला. रोशनच्या काना जवळून शिटी वाजवत गेलेल्या या चेंडूला निर्धाव चेंडूचा टॅग दिला. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 32 वर. अंतिम 2 चेंडू या षटकातील घेऊन गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज. सामना करेल रोशन तांबडकर. पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करेल मयूर. हा देखील चांगला चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाईल परंतु पंचांचा इशारा निश्चितच खराब चेंडूसाठी येईल. या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑन रिजनला हा कॉमेंट्री बॉक्स आहे, त्यामुळं एका वेळी वाटतं की चेंडू चांगला आहे परंतु परफेक्ट व्ह्यूला पंच असतात आणि त्यामुळं पंचांना नक्कीच समजतं की कुठला चेंडू योग्य आणि कुठला चेंडू खराब. या चेंडूवर 1+1 धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली 34. आता मात्र अंतिम 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र इनसाइड एज घेऊन चेंडू गेला पाठीमागच्या दिशेनं. मोनेश पवार यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, परंतु या ठिकाणी ओव्हर ॲग्रेशन झालं मोनेशचं. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, एक जिथे होती तिथे आणखी एक दिली आणि 1+1 2 धावा धावफलकावर आल्या. धावफलकावर 2 ने वाढ होईल. धाव संख्या होईल ती म्हणजे 36. आता मात्र षटकातील अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मयूर सज्ज होईल आणि पाहूया अंतिम चेंडूवर किती धावा येणार. धावसंख्या झाली 36. चला घाई करायची आहे. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर सज्ज. सामना करेल फलंदाज सनी. पुढला चेंडू. यावेळी देखील चांगला फटका आलाय. चेंडू गेला तो म्हणजेच कव्हर पॉइंट रिजनला. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, गच्चाळ क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे या 4 धावा येत आहेत आणि 4 धावांच्या साह्यानं धावफलकावर 4 ने वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 40. डीजे तीन षटकांअखेर धावसंख्या होईल ती म्हणजेच 40. आता मात्र चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कोण येणार यात विचार विनिमय सुरू आहे आणि निश्चितच गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज असेल तो म्हणजेच निनाद. मागच्या सामन्याचा निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि सोबतच रोशन तांबडकर हा देखील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. तर नक्कीच या दोनही मॅन ऑफ द मॅचच्या मानकऱ्यांमध्ये ही लढत असणार आहे. नक्कीच निनादकडं पोटेन्शियल आहे, चांगले चेंडू फेकण्याची क्षमता आहे. तोच निनाद या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज रोशन तांबडकर. नॉन स्ट्राईक एंडवर सनी आणि या ठिकाणी स्लॉग ओव्हर अंतिम षटक या इनिंगमधलं चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निनाद सज्ज. धावसंख्या झाली 40. या ठिकाणी स्ट्राईकवर रोशन, नॉन स्ट्राईक एंडवर सनी. पहिला चेंडू घेऊन निनाद टू रोशन. पहिलाच चेंडू, अप्रतिम चेंडू. रोशन तांबडकरला बीट केलंय. पहिल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय निनाद. हा देखील चांगला चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर मोनेशच्या हातात काही चेंडू राहिला नाही, त्यामुळे या चेंडूवर 1 धाव आली. परंतु पंचांचा इशारा की चेंडू चांगला नसेल, चेंडू खराब असेल, चेंडू वाईड असेल, चेंडू स्वैर असेल. धावसंख्येत 1+1 2 धावांची वाढ. धावसंख्या होईल ती म्हणजेच 42. आता मात्र अंतिम 5 चेंडू अजूनही बाकी आहेत.
हा चेंडूंवर किती धावा काढू शकतो आई वरदानी सुडकोली संघ हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. पुढला चेंडू, हा चेंडू मात्र अप्रतिम फेकलाय. निश्चितच या ठिकाणी बाद व्हावं लागेल, ते म्हणजेच फलंदाज सनीला. डीजे मास्टर, नवीन आलेला फलंदाज जयेश पाटील. नुकताच तत्पूर्वी सन्माननीय उपकारजी खोत या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत, तर मंडळाच्या वतीने त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. पुढला चेंडू, यावेळी मात्र चांगला फटका आलाय. चेंडू गेलाय तो म्हणजे स्क्वेअर लेग रिजनला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 44. तत्पूर्वी सन्माननीय उपकारजी खोत यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. कॅमेरामन, निश्चितच मित्रांनो जयेश पाटील नुकताच लग्न बंधनात अडकलाय आणि सेकंडला हाफ त्याचा सुरू झालाय, परंतु रोशन तांबडकर आहे ज्याला पहिली इनिंग सांभाळायची आहे आणि तो सांभाळतोय. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 44 वर. आणखी 2 चेंडू या षटकातील या इनिंग मधील येणं बाकी आहेत. तत्पूर्वी उद्या जेपी आयकॉन आहे, नक्की जयेश पाटील यांचा संघ उद्या खेळताना आपल्याला दिसेल. आणि पनू त्या संघात नसणार आहे कदाचित, कारण भोनंग संघ देखील पनू उद्या खेळताना दिसेल आपल्याला. पण नक्कीच भोनंग संघाने जर बाहेरचे स्टार आणले असाल, कुठल्याही भोनंग असो, बाहेरचे स्टार आणले असाल तर आपल्या स्टारना जेपी ग्रुप रामराज विभागमधून खेळवा, कारण आपला संघ 2 धावा आल्या या चेंडूवर. धावसंख्या झाली 46. एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. नक्कीच मित्रांनो जेपी ग्रुप हा संघ असा संघ आहे जो आपल्या विभागाला रिप्रेझेंट करतो. जयेश पाटील यांनी चांगली भूमिका उभारली की जिथे जिथे ओपनचे सामने होतात या विभागात, तिथे तिथे हा जेपी ग्रुप रामराज विभाग आयकॉनचा संघ आपल्याला खेळताना दिसतो. आणि हा संघ एक नावाजलेला संघ म्हणून ओळखला जाईल. काही दिवसांनी या संघाला बाहेर देखील नेलं जाईल आणि आपल्या विभागातील खेळाडू देखील नावाजलेले खेळाडू आहेत हे त्या ठिकाणी स्पष्ट होईल. आता मात्र षटकातील आणि इनिंगमधील अंतिम चेंडू. धावसंख्या झाली 46. गोलंदाजी मार्कर गोलंदाज निनाद. सामना करेल रोशन तांबडकर. अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कर गोलंदाज निनाद सज्ज. निनाद रोशनसाठी पुढचा चेंडू, अंतिम चेंडू. यावेळी मात्र आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक निर्धाव चेंडू. इथे मात्र आत्महत्या झाली आणि आणखी एक गडी गारद झाला, तो म्हणजेच निश्चितच फलंदाजी करणाऱ्या आई वरदानी सुडकोली संघाचा. आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 47 धावांची गरज. लगेचच क्षेत्ररक्षण साधवत आहे सुडकोली संघ. सलामीचे 3 फलंदाज लगेचच पाठवायचे आहेत कुदे संघ. धन्यवाद. ओव्हर टू डीजे. तत्पूर्वी जेडी बोरघर आणि धावीर महान दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जेडी बोरघर आणि धावीर महान. सुडकोली संघाचा प्रतिनिधी देखील आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. धावीर महान आणि जेडी बोरगर नाणेफेकीसाठी यायचं लगेच. धावीर महान नाणेफेकीसाठी यायचं. धावीर महान सचिन दादा नाणेफेकीसाठी यायचं आहे.
ओंकार चला कुदे संघ सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. सन्मान्य उपकारजी खोत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. जेडी बोरगर संघानं नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतील तोपर्यंत सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा आपण जाऊ. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 24. प्रतिषटक 12 च्या जवळपासची सरासरी आहे. कुदे संघाचे सलामीचे 3 फलंदाज मोनेश पवार, त्यानंतर जर पाहिलं तर मयूर आणि सोबतच संजय, अशी ही तिघांचे खेळ. चला श्री गणेश कुदे आणि आई वरदानी सिडकोली या दोन संघांच्या दरम्यान चालू होणारा रंगतदार हा सामना जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान घेऊन श्री गणेश कुदे या ठिकाणी मैदानावर आलाय आणि जिंकण्यासाठी 47 धावा ज्या आहेत त्या डिफेंड करायच्या असतील हेच काम करण्यासाठी या ठिकाणी आई वरदानी सिडकोली संघाकडून सलामीला आलेला गोलंदाज प्रतीक. स्ट्राइक एंडवर मयूर, नॉन स्ट्राइक एंडवर आहे मोनेश. सामना चालू करायचा आहे. 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजेच प्रतीक. स्ट्राइक एंडवर मयूर, नॉन स्ट्राइक एंडवर मोनेश. पहिला चेंडू प्रतीक टू मयूर, राईट आर्म ओव्हर. पहिल्या चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलाय, चेंडू गेलाय तो म्हणजेच स्क्वेअर लेग सीमारेषच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील धावून पूर्ण केली. 2 धावांच्या साह्यानं या ठिकाणी खातं उघडलं गेलं. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. जिंकण्यासाठी 12च्या आसपासची सरासरी आहे. याच गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी श्री गणेश कुदे संघ फलंदाजी करताना दिसतोय. 47 धावांचं लक्ष्य काही मोठं लक्ष्य नाही आहे, परंतु जर आई वरदानी सिडकोली संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर सोपं देखील नाही आहे. परंतु जर पाहायचं झालं तर अजूनही गेम आहे, गेममध्ये काहीही होऊ शकतं. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल प्रतीक. सामना करेल मयूर.
ओव्हर पिच चेंडू, चांगला फटका आलाय, नक्कीच लो हँडेड फटका होता. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक अगदी योग्य दिशेला तैनात होता, त्यामुळे या चेंडूवर फक्त एकच धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली 3. 2 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल, तो म्हणजेच प्रतीक. सामना करेल मोनेश पवार. मोनेश पवारकडे क्षमता आहे. जाखमता भिलजी संघाच्या टुर्नामेंटमध्ये हे 2 संघ आमने सामने सेमीफायनलला होते आणि या 2 संघामध्ये जर पाहिलं तर जी बॅटल झाली होती त्या बॅटलमध्ये मोनेश पवारचा कुदे संघ हा विजयी झाला होता. तत्पूर्वी रोशन तांबडकरचं आज काय चाललंय? मैदानावर कुठेही जाओ रोशन तांबडकर हा पडतोय. प्रत्येक चेंडूसाठी अगदी आपला जीव ओततोय, कारण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटवर प्रेम हे खूप कमी जणांचं असतं आणि त्याच क्रिकेटवर प्रेम करणारा हा रोशन तांबडकर प्रत्येक चेंडूवर प्रत्येक धाव वाचवण्यासाठी अगदी जीवाची बाजी लावताना दिसतोय. पुढला चेंडू गोलंदाज. यावेळी चांगला फटका आलाय, नक्कीच घुसून खेळला गेलेला फटका होता. चेंडू गेला स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. चौकार डीजे. शंकर पाटील कुदे यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सन्मान्य शंकरजी पाटील, मॅन फ्रॉम कुदे. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका अक्रॉस द लाईन. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषच्या दिशेने. 2 धावा नक्कीच नाही, या ठिकाणी बाद. डीजे. दरम्यान या आयोजनासाठी मान्य श्री उपकार खोत नवखार गावचे ग्रामस्थ आहेत आणि अखिल नवगाव संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 1000 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. त्यांचं मी मंडळाच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो. तसेच मी श्री कुदेगावचे शंकर पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहात, कृपया आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. धावसंख्या झाली 9, चेंडू झाले 5. आता मात्र अंतिम चेंडू. स्ट्राईक एंडवर नवीन आलेला फलंदाज आहे, तो म्हणजेच संजय. संजय हा लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू असेल आणि या चेंडूचा मात्र फायदा घेणं गरजेचं. षटकातील अंतिम चेंडू. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रतीक. एक गडी बाद रनआउटच्या स्वरूपात झाला आणि 9 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये प्रतीकने. आता मात्र अंतिम चेंडू घेऊन प्रतीक सज्ज होईल. सामना करेल संजय. लेफ्ट हँड फलंदाज आहे संजय. काय होणार? प्रतीक टू संजय. यावेळी चांगला फटका, नक्कीच चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. षटकार. डीजे. घाई करा, वेल नको लाव. सुडकोली संघ घाई करा. धावसंख्या झाली 15. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 1 बाद 15 अशी धावसंख्या धावफलकावर लागली. शेवटचा चेंडू गुडलेन स्पॉटवरून उचली घेणारा चेंडू ठरला. त्या चेंडूला मात्र अलगद उचललं ते म्हणजेच संजयनं आणि फेकून दिलं ते म्हणजेच डीप मिड विकेट, सीमारेषा पार. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. पहिल्या षटका अखेर जर 15 धावा धावफलकावर आल्या असतील तर आता मात्र अंतिम जर पाहिलं तर 3 षटकं म्हणजे येणारे अंतिम 18 चेंडू आणि 18 चेंडूंचा विचार केला तर त्या 18 चेंडूंवर जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 32 धावांची. म्हणजे जर पाहिलं तर प्रतिषटक आता जी सरासरी आपल्याला 16वर गेली होती किंवा 12वर होती ती आता प्रतिषटक 10.5ची सरासरी राहिलेली आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू
आणि 32 धावांची गरज. नवीन आलेला गोलंदाज समीर. पहिला चेंडू मोनेश पवार याच्यासाठी समीर कडून पहिल्या चेंडूला मोनेशनं पाठवून दिलाय समालोचन कक्षाच्या दिशेनं. 6 धावांसाठी कणकणीत षटकार डीजे या ठिकाणी पिंट्या. काय म्हणशील पिंट्या आपला संघ काय झालं? षटकार आलाय. धावसंख्या झाली 21. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. नक्कीच कॉमेंट्री बॉक्स चुकीच्या दिशेने आहे का? कारण सकाळपासून बरेच षटकार या ठिकाणी आलेत. शॉट अँड पूल फटका थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. मोनेश पवार. बॅट टीव्ही प्लेमियर. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मोनेश पवार बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज असेल निनाद. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन समीर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज निनाद. नॉट स्ट्राईक एंडवर संजय आहे. पुढचा चेंडू समीर टू निनाद. पाहूया काय होईल. धावसंख्या झाली 21. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज. पुढला चेंडू निनाद घेऊन येईल समीर याच्यासाठी. माफ करा, समीर घेऊन येईल निनाद याच्यासाठी. या ठिकाणी लाऊड अपील झाला परंतु निश्चितच चेंडू मात्र काही यष्टीरक्षकाला पकडता आला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या 21 वर स्थिरावेल. अंतिम 3 चेंडू अजूनही या षटकामधील बाकी आहेत. अंतिम 3 चेंडूंवर किती धावा येणार? गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजेच समीर. सामना करेल निनाद. पुढला चेंडू. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता. अप्रतिम फटका. चेंडू जाईल आरपार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली. षटकार. षटकार नाही चौकार. डीजे. केक आलाय. शेखर धावरेच्या वाढदिवसाचा आहे का? नक्कीच नक्कीच शेखर धावरे, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळपासून भरपूर शुभेच्छा आल्या. खास करून बंटी झावरे यांनी सांगितलं गेलं की नवज्योत भिलजी संघाकडून शेखर झावरे यांना स्पेशल शुभेच्छा द्या. कारण मित्रांनो, शेखर झावरे असं व्यक्तिमत्व आहे ज्या विभागात कोणाचीही टुर्नामेंट असो अगदी आवर्जून 1 ते 2 मॅच का होईना परंतु समालोचनासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर होतात. पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. परंतु पंचांचा इशारा. सोयर चेंडू वाईट चेंडूचा येतोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आणखी जर पाहिलं तर या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. पुढला चेंडू. गोलंदाज समीर. सामना करेल तो म्हणजेच निनाद. यावेळी चांगला फटका स्ट्रेट बॅटने खेळलाय. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडूवर 1 धाव आली. धावसंख्या झाली 27. षटकातील अंतिम चेंडू. अंतिम चेंडूवर काय होणार? अंतिम चेंडूवर काय होणार? षटकार जाणार.
बघूया षटकार जातोय का. शेवटचा चेंडू नक्कीच सुडकोली की कुदे, कुदे की सुडकोली. शेजारची गावं आहेत. अलिबाग रोहा रस्त्यावर अलिबाग तालुक्यातील शेवटचं गाव कुदे आणि त्याच्या आधी जस्ट लागतं ते म्हणजेच सुडकोली. त्याच्या पुढे जर पाहिलं तर रोहा तालुक्याची हद्द. 13 चेंडू 20 धावांची गरज. 13 चेंडू 20 धावांची गरज. अंतिम चेंडू काय होणार. षटकार जाणार. बघूया षटकार जातोय का. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर समीर. सामना करेल फलंदाज संजय. अंतिम चेंडू समीर टू संजय. राईट आर्म राऊंड विकेट. मारा होईल. क्षेत्ररक्षण विखुरलंय. क्षेत्ररक्षण पसरलंय आणि असं असताना शेवटच्या चेंडूची फेक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर सज्ज. सामना करेल संजय. अंतिम चेंडू. नक्कीच फटका काही एक्झिक्यूट झाला नाही. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या षटकाची सांगता या ठिकाणी झाली आणि दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 28. आता मात्र जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. तसं आव्हान कठीण नाही आहे, परंतु जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर रोशन तांबडकरचं एक षटक अजूनही बाकी असेल तर निश्चितच आव्हान सोपं देखील नाही आहे. आता रोशन तांबडकर षटकासाठी येतोय का हे देखील पाहणं गरजेचं असेल, परंतु रोशन तांबडकर निश्चितच कोणत्याही मूडमध्ये नाही की मी षटक फेकण्यासाठी येणार. एक अप्रतिम गोलंदाज आहे. उद्या जो JP ग्रुप रामराज विभाग आयकॉन्सचा संघ आपल्याला खेळताना दिसेल त्यात निश्चितच रोशन तांबडकर हा एका ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपल्याला दिसेल. सोबतच जर पाहिलं तर आणखी चांगले खेळाडू या विभागातील जे JP ग्रुप संघाकडून खेळताना दिसतात. मग त्यात आवर्जून नाव घेतलं जातं रोशन तांबडकरचं. त्यानंतर पाहिलं तर आवर्जून नाव घेतलं जातं ते म्हणजेच निश्चितच निखिल पाटीलचं. सोबत जयेश शेळके, प्रणय शेळके, राहुल पाटील, सोबतच हितेश पाटील, सोबतच जर पाहिलं तर आणखी कित्येक खेळाडू या विभागातील जसा किफायत पटेल आहे, सौरभ तांडेल आहे, उस्मान पटेल देखील एक दिवशी JP ग्रुपमधून खेळेल. जयेश पाटील याची देखील दक्षता घ्यायची आहे. एक दिवस आपल्या संघातून उस्मान पटेल देखील आपल्याला खेळताना दिसेल. बघा मित्रांनो, क्रिकेटची काही क्रेज आहे. ज्या वयात लोक शेजारच्या गावातल्या माणसाला ओळखत नाहीत त्या वयात उस्मान पटेल सारख्या खेळाडूला मुलांची चांगली ओळख आहे आणि प्रत्येकाची अशी आशा आहे की उस्मान पटेल सारखं व्हावं. फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर माणूस म्हणून देखील उस्मान पटेल एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटमध्ये मैदानावर जेवढा ॲग्रेसिव्ह असतो किंवा मैदानावर बॅट जेवढी बोलते नक्कीच तेवढाच रिस्पेक्ट मैदानाच्या बाहेर उस्मान पटेल इतर खेळाडूंना देतो. निश्चितच रायगडचा टायगर उस्मान पटेल याचा या ठिकाणी उल्लेख केला गेला आहे. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय रोशन तांबडकर. सामना करेल फलंदाज सुयोग माफ करा संजय. गोलंदाज रोशन पहिल्या चेंडूला स्टेप आउट करून फटका खेचलाय. एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 29. आता मात्र जर पाहिलं तर 18 धावांची गरज. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 11 चेंडू 18 धावा. 18 धावा 11 चेंडू. नक्कीच सामन्यात अजूनही काहीही होऊ शकतं. फक्त आपल्याला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. ठरवलं तर 3 चेंडूंवर सामना संपेल आणि ठरवलं तर 3 धावा काढणं देखील कठीण जाईल. फक्त ठरवणं गरजेचं आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये कोणतंही प्रेडिक्शन हे केलं जात नाही. क्रिकेट हा पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ असतो हे म्हटलं जातं. तोच खेळ यावेळी शॉर्ट पिच चेंडूला आपटलाय आणि थेट चेंडू गेलाय. ओ चूक, मिस्टेक, या ठिकाणी गुन्हा केलाय आणि त्या गुन्ह्याची शिक्षा काय तर चेंडू गेलाय सीमा पार. DJ मास्टर
धावसंख्येत 6ने वाढ झाली. धावसंख्या झाली 35. आता मात्र 12 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 10. 10 चेंडू 12 धावा. नक्कीच ज्यानं झेल सोडला तो या झेलचा पस्तावा करेल. कारण मित्रांनो, झेल सोडणं किती महागात पडतं हे आज तुम्ही शेखर धावरेला विचारू शकता. हे तुम्ही नक्कीच त्या खेळाडूला विचारू शकता ज्या खेळाडूनं झेल सोडला आणि समोरचा ज्याचा झेल सुटला त्या खेळाडूनं सामना जिंकवून दिला. तर निश्चितच पुढला चेंडू घेऊन रोशन तांबडकर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज निनाद. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. नक्कीच यावेळी नजाकत दाखवली. चेंडू गेला तो म्हणजे बॅकवर्ड पॉईंट रिजनच्या दिशेने. त्या ठिकाणी एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली 36. आता मात्र 11 धावांची गरज. येणारी चेंडू असतील 9. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन तांबडकर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज संजय. संजयला मात्र नक्कीच जी कामगिरी करण्यासाठी पाठवलं होतं ती कामगिरी या ठिकाणी चोखरित्या करताना दिसतोय तो म्हणजेच संजय. पुढला चेंडू घेऊन रोशन तांबडकर सज्ज होईल. सामना करेल संजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मारा करेल रोशन तांबडकर. पुढला चेंडू फुल टॉस चेंडू. चांगला फटका आलाय अलॉंग द कार्पेट. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डिरेक्ट हिट या ठिकाणी झाला परंतु रोशननं थोडा लेट चेंडू लावलाय आणि त्यामुळे जर पाहिलं तर कुठेतरी हा नॉट आऊट म्हणून घोषित केलं जात आहे. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 37. आता मात्र 8 चेंडू 10 धावांची गरज. नक्कीच एक मोठा फटका अजूनही येणं गरजेचं असेल कारण जेव्हा शेवटच्या षटकामध्ये सामना जातो तेव्हा तुम्ही 19 धावा असतील शेवटच्या षटकात किंवा 20 धावा असतील तर निश्चिंत राहू शकता. परंतु जर शेवटच्या षटकामध्ये 7 किंवा 8 धावा पाहिजे असतील तर नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघावर देखील तेवढाच प्रेशर असतो जेवढा प्रेशर गोलंदाजांवर असतो. आणि म्हणूनच या चेंडूवर आता मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे कारण 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. हा चेंडू जर चांगला पडला तर नक्कीच सुडकोली संघ पुन्हा एकदा कॉन्फिडन्समध्ये येईल. काय होणार पाहूया. गोलंदाजी मार्कवर रोशन तांबडकर. सामना करेल फलंदाज निनाद. पुढचा चेंडू रोशन टू निनाद. यावेळी चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. बॅट थोडी आधी फिरली. चेंडूवरचा वेग जो होता तो वेग या ठिकाणी काढून घेतलेला दिसला. हात रोशनचा खूप फास्ट फिरला परंतु चेंडू रिलीज होताना खूप स्लोली रिलीज झाला. नक्कीच ज्याला नकल बॉल म्हणून क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं जातं त्या प्रकारचा हा चेंडू होता. निर्धाव चेंडू. षटकातील आता मात्र अंतिम चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजेच रोशन. सामना करेल फलंदाज निनाद. अंतिम चेंडू रोशन टू निनाद. यावेळी चांगला फटका आलाय. नक्कीच चूक या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. झेल कठीण होता परंतु ज्या प्रकारे धावा आहेत त्या प्रकारे हा देखील झेल होणं गरजेचं होतं. अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून परंतु शेवटच्या चेंडूवर 2 धावा येतील. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होईल ती म्हणजेच 39. आता मात्र जिंकण्यासाठी जर पाहायचं झालं तर जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. समीकरण काय आहे पाहूया काय आहे. गोलंदाज कोण येणार पुन्हा एकदा पाहिलं जाईल. फलंदाज मात्र संजय आणि निनाद हे दोघेही अजूनही सज्ज आहेत. गोलंदाज जयेश पाटील जेपी. 6 चेंडू 8 धावा सेव्ह करण्यासाठी जयेश पाटील या ठिकाणी सज्ज. स्ट्राईक एंडवर फलंदाज संजय. नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज निनाद. पहिला चेंडू जयेश टू संजय. 6 चेंडू 8 धावांची गरज. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 8 धावांची गरज. मी म्हटलं होतं प्रेशर हे नेहमीच लो स्कोरिंगला असतं आणि नक्कीच तेच प्रेशर या
6 चेंडू 8 धावांच्या सामन्यामध्ये आलेला दिसतंय. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जेपी सज्ज होईल. सामना करेल फलंदाज निनाद. माफ करा, संजय आहे स्ट्राईकवर. काय होणार? गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी आणखी एक चांगला चेंडू. यावेळी मात्र पंच 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 नक्कीच पंच या ठिकाणी वळलेत. एक धाव येईल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होईल 40. आता मात्र 7 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 5. पुढचा चेंडू घेऊन जयेश पाटील सज्ज. सामना करेल संजय. एक वेल कनेक्ट चेंडू या ठिकाणी सामन्यात रंगत देऊ शकतो आणि तो चेंडू या ठिकाणी कनेक्ट झालाय. स्कोरर लेवल आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 46. चेंडू गेलाय. चेंडू एका धावेची गरज म्हणजे जर पाहिलं तर समीकरण अगदी क्लिअर आहे. या ठिकाणी पारड जड कोणाचं? तर कुदे संघाचं. 4 चेंडू एका धावेची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. आणखी एक मोठा फटका आणि या ठिकाणी मॅच विनिंग नॉक बाय संजय. इथे मात्र दुसऱ्या फेरीत देखील विजयी झालाय तो म्हणजेच GCC म्हणजेच गणेश क्रिकेट क्लब कुदे संघ. एकदा जोरदार टाळ्या या श्री गणेश कुदे संघासाठी वाजवायच्या आहेत. अप्रतिम खेळ. धन्यवाद डीजे. सन्माननीय छगनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर विनंती असेल आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सोबतच शेखर झावरे यांचा आज वाढदिवस आणि मला वाटते मॅचच्या आधी आपण केक कापायचा आहे का? नक्कीच शेखर झावरे, विनंती असेल समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सुडकोली संघाचा हॅलो, सुडकोली संघाचा कर्णधार कृपया आमच्या समालोचन कक्षाकडे येऊन भेटून जायचं आहे. सुडकोली संघ